नमस्कार. सेलिब्रिटी क्राईमच्या आजच्या भागामध्ये आजची कहाणी एका अशा अभिनेत्रीची आहे ज्याच्या वाढदिवसाला त्याच्या बापानं त्याच्या आईची आणि त्याच्या बहिणीची हत्या केली होती. आजची कहाणी एका अशा अभिनेत्रीची आहे, तिची आणि तिच्या मुलीची हत्या तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेली होती. निर्माता बाप, अभिनेत्री आई, ॲक्टर मुलगा आणि एक भयंकर बर्थडे मर्डर मिस्ट्री. सईदा खान 60व्या दशकामध्ये एक अशी अभिनेत्री होती जिनं बॉलिवूडमध्ये दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलेलं होतं. त्यानंतर बी ग्रेड सिनेमामध्ये काम केलं होतं. जितक्या झपाट्यानं तिला चित्रपटात यश मिळालं तितक्याच झपाट्यानं ती उद्ध्वस्तसुद्धा झालेली होती. तिचा परिवार संपला होता, करिअर संपलेलं होतं, सगळं काही संपलेलं होतं. आता सईदा यांचा जन्म जो आहे तो कोलकाता या ठिकाणी एका गरीब परिवारात झालेला होता. आता सईदाची आई एक नृत्यांगना होती, डान्सर होती आणि त्या चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका करत होत्या. आता आईकडे बघूनच सईदा लहानपणापासून हिरोईन बनण्याचं स्वप्न जे होतं ते बाळगत होते आणि परिस्थितीशी दोन हात करत होती, जगत होती, शिक्षण घेत होती, नृत्य शिकत होती आणि वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी चित्रपटामध्ये तिला एंट्री मिळालेली होती. छोटे छोटी कामं तिला मिळत होती आणि नंतर तरुण वयामध्ये एके दिवशी सईदा तिच्या आईबरोबर ती एका पार्टीला गेली होती. त्या ठिकाणी अनेक दिग्गज अभिनेते होते, निर्माते होते, दिग्दर्शक होते. यावेळेस प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते एच.एस. रावेल, तर यांनीही त्या पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळेस साधारण 50वं दशक असेल. त्या 50व्या दशकामध्ये त्यांचे काही चित्रपट अत्यंत फ्लॉप चाललेले होते. आता त्याच काळामध्ये रावेल यांची नजर ही या सुंदर आणि निरागस दिसणाऱ्या सईदावरती पडलेली होती. सईदाला पाहताच त्यांनी तिला आपल्या चित्रपटात घेण्याचं ठरवलेलं होतं आणि मग ते तिच्या आईबरोबर बोलले आणि कांच की गुडिया या चित्रपटामध्ये सईदाला कास्ट करण्यात आलं होतं आणि तिच्याबरोबर ती मनोज कुमार, त्यावेळेस त्यांचं वय होतं 25 वर्षाचं, हे हिरो होते. त्यानंतर दुसरा चित्रपट सईदा यांना मिळाला होता, त्याच्यामध्ये किशोर कुमार हिरो होते आणि या पहिल्या दोनही चित्रपटांना चांगलं यश मिळालेलं होतं. आणि त्यानंतर सईदा यांनी राजकुमार, फिरोज खान, शशी कपूर, प्रदीप कुमार यांसारख्या मोठमोठ्या अभिनेत्यांबरोबर काम केलेलं होतं. आता 50व्या दशकामध्ये अनेक सुपरस्टारबरोबर ती यांची जोडी हिट ठरलेली होती. अनेक हिट चित्रपट त्यांनी 50व्या दशकामध्ये दिलेले होते. पण 60व्या दशकामध्ये मात्र वहिदा रेहमान आल्या, त्यानंतर वैजयंतीमाला आल्या आणि या नव्या नायिका आल्यानंतर मात्र सईदा ज्या आहेत त्यांचं आकर्षण कमी झालं होतं आणि आता त्यांना चित्रपट मिळणं कमी झालं, त्या मागं पडलेल्या होत्या आणि यांचं करिअर उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावरती होतं. सईदा यांचा शेवटचा चित्रपट होता 1968 सालचा वासना. त्यानंतर मात्र सगळे चित्रपट बंद झाले. आता इकडं सईदा यांच्यावरती त्यांच्या आईची, बहिणीची जबाबदारी होती. चित्रपटातून मिळणारा पैसा बंद झाला होता, कुटुंब आर्थिक अडचणीमध्ये होतं. शेवटी समोर कोणताही पर्याय नव्हता. सईदा यांना घर खर्च भागवायचा होता आणि त्यासाठी मग त्यांनी बी ग्रेड चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली. पण दुर्दैवाने ते चित्रपटसुद्धा चालले नाहीत आणि आर्थिक संकटामध्ये त्या सापडलेल्या होत्या. आता याच काळामध्ये त्यावेळेसचे निर्माते ब्रज उर्फ ब्रिज सदाना यांची त्यांना फार मदत झाली होती. आता ब्रिज सदाना जे आहेत ते एक लेखक होते, एक निर्माता होते. त्यांनी अनेक चित्रपटाची निर्मिती केली होती आणि सईदा यांच्यावरती ते जास्त फिदा होते. सईदाला घर चालवण्यासाठी ते मदत करत होते, चित्रपटातही त्यांना काम देत होते. तर अशा पद्धतीनं ब्रिज सदाना जे आहेत ते सईदा यांच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते. त्यांना त्यांच्याबरोबर लग्न करायचं होतं आणि एक दिवस या ब्रिज सदाना यांनी त्यांच्यासाठी लग्नासाठी प्रपोज केला त्यांना. तर सईदा यांनी सांगितलं की माझ्यावर माझ्या आईची जबाबदारी आहे, माझ्या बहिणीची जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. या ब्रिज सदाना यांना सईदा इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी सांगितलं की लग्नानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी घेईल. आता हे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर सईदा या लग्नाला तयार झाल्या आणि 60व्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये ब्रिज सदाना यांच्याबरोबर त्यांनी लग्न केलं होतं. आता सईदा खान आणि ब्रिज सदाना यांनी लग्न झाल्यानंतर त्यांना 21 ऑक्टोबर 1970 मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं कमल सदाना, म्हणजे कमल नाव ठेवलं आणि त्यानंतर त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. मुलीचं नाव ठेवलं नम्रता. अशा पद्धतीनं आता 2 मुलं झाली. त्यानंतर सुखानं संसार चाललेला होता, चित्रपट वगैरे हे सगळं चालू होतं. सगळं काही आनंदाने चाललेलं होतं. आता घरामध्ये पती, 2 मुलं, सईदा ज्या आहेत त्यांच्या आई आणि बहीण, हे अशा पद्धतीनं हा प्रचंड मोठा परिवार होता आणि सईदा या सगळ्यांना सांभाळत होत्या. स्वतः मात्र फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होत्या, कौटुंबिक आयुष्य जगत होत्या आणि सईदा आपल्या कुटुंबासोबत वांद्रे या ठिकाणचं 28 रोडवरील जलकमल या बंगल्यामध्ये राहत होत्या. तर त्यांची आई आणि बहीण क्वार्टर रोडवरच्या घरामध्ये राहत होत्या. आता सईदा खान यांचं त्यांच्या बहिणीचं नाव आहे शगुफ्ता.
तर शगुफ्तावरती प्रचंड प्रेम होतं, आपुलकी होती आणि बऱ्याच अंशी दोघीही एकमेकींसारख्या दिसत होत्या. आता सईदा यांची आई जी आहे त्यांचं नाव आहे अनवरी बेगम, तर त्यांनी शगुफ्ताला दत्तक घेतले अशी माहिती समोर आली होती. आता यामुळे सईदाचे पती ब्रिज सदाना यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती आणि त्या पतीला असं वाटत होतं की ही जी शगुफ्ता आहे ती शगुफ्ता ही सईदाची अवैध मुलगी आहे, कारण दोघींचे चेहरे सारखे दिसत आहेत आणि आपल्याला आपल्या पत्नीनं फसवलेलं आहे आणि ती आपल्यासमोर तिच्याच मुलीला स्वतःची बहीण म्हणून समोर आणते आहे. आणि ब्रिज सदाना यांचा संशय वाढायला लागला होता. आता घरामध्ये पत्नी सईदा खान यांना मग ते रोज मारामारी करायला लागले, त्यांना मारहाण करायला लागले, त्यांचा अपमान करायला लागले की तुझी बहीण नाही आहे, ती तुझी मुलगी आहे आणि तुझं म्हणजे अशा पद्धतीनं बाहेर काहीतरी होतं आणि त्याच्यातनं ती मुलगी जन्माला आली आणि आता ती बहीण म्हणून तुम्ही सांगताय. तर साधारण 80 दशक होतं. त्या काळामध्ये यांच्या घरामध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरण चाललेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये बायकोवरती संशय होता, त्याच्यातच यांचे चित्रपट जे आहेत ते बॉक्स ऑफिसवरती दनादन आपटायला लागले होते. यांच्या कारकिर्दीलाही उतरती कळा लागलेली होती आणि त्यातच मग त्यांना दारू पिण्याचं व्यसन लागलं होतं आणि दारू पिऊन यायचे, घरामध्ये बायकोशी वाद घालायचे, भांडण करायचे, मारामारी करायचे, असं सगळं चाललेलं होतं. आणि अनेक वेळा बायकोवरती हातही उचललेला, अशा पद्धतीनं सगळं अनेक वेळा सईदा यांच्यासोबत त्यांनी फिल्मी पार्ट्या ज्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा गैरवर्तन केलेलं होतं. आता हे सगळं बाकीच्या जवळच्या लोकांना माहीत होतं आणि ब्रिज सदाना यांच्याजवळ नेहमीप्रमाणे एक परवानाधारक बंदूक होती आणि ज्यावेळेस भांडण व्हायचं त्यावेळेस ते बंदूक काढायचे आणि बायकोला जीव मारण्याची धमकी द्यायचे. आता साल होतं 1978. आता एके दिवशी सईदाचा तिच्या पतीबरोबरती जोरदार वाद झाला आणि नेहमीप्रमाणे संतापलेली सईदा घर सोडलं आणि ती आपल्या 8 वर्षाच्या मुलाला कमलला घेतलं आणि क्वार्टर रोडवरती आपल्या बहिणीच्या घरी किंवा आपल्या आईच्या घरी ती गेलेली आहे. आता गेल्यानंतर पाठीमागून ब्रिज यांना प्रचंड राग आला आहे आणि ते सुद्धा मग पाठीमागं त्यांच्या घरी गेले आणि त्यावेळी सईदानं दरवाजा उघडायला नकार दिला. नकार दिल्यानंतर तिथं तो गार्ड आला आणि गार्ड आल्यानंतर त्याने सांगितलं की सर त्या दरवाजा उघडत नाही तर तुम्ही जा इथून. तर त्या गार्डला पण यांनी धमकावलं आणि त्या गार्ड म्हणजे तो गार्ड विरोध करत होता त्यावेळेस मग यांनी हवेत गोळीबार केला होता. आता यावेळेस सईदा खान त्यावेळेस राजकारणात असलेल्या अभिनेत्री होत्या नर्गिस दत्त, तर यांच्या एक जवळच्या मैत्रीण होत्या. आता नर्गिस दत्त यांनी सईदा खान यांना अनेकदा मदत केली होती. ज्यावेळेस मग ह्या प्रकरणामध्ये मग त्यांनी नर्गिस यांच्याकडे मदत मागितली. आता आपली सगळी शक्ती वापरून मग ब्रिज सदाना यांची बंदूक त्या नर्गिस दत्त यांनी जप्त करवलेली होती. आता यानंतर आपल्या नवऱ्याची बंदूक जप्त केली, त्याच्यामुळे सईदा यांनी म्हणजे सुटकेचा निश्वास सोडला किंवा नवरा आपल्याला नेहमी मारण्याची धमकी देतोय, पण आता तो काही धमकी द्यायचा नाही किंवा दिली तरी फुसकी धमकी असेल. साधारण 90व्या दशकामध्ये असं झालं होतं की निर्मात्यांना अंडरवर्ल्ड करून धमक्या यायला लागलेल्या होत्या आणि त्यावेळेस मग ब्रिज सदाना यांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि पुन्हा नवीन बंदूक घेतलेली होती आणि काही वर्षातच सईदा आणि तिच्या पतीमधली भांडणं जी आहेत ती अजूनच वाढायला लागली होती आणि त्यांच्याकडे परवानाधारक बंदूक होतीच, त्यामुळे ते धमकावत होते. तारीख आहे 21 ऑक्टोबर 1990. सईदा खान आणि पती ब्रिज सदाना यांचा मुलगा कमल सदाना यांचा 20वा वाढदिवस होता. आता या दिवशी घरी वाढदिवसाची पार्टी आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये कमल यांचे मित्र येणार होते. आता सकाळी कमल यांना जेव्हा जाग आली त्यांच्या बड्डेच्या दिवशी, तेव्हा त्यांनी बघितलं की रोजच्याप्रमाणे आई आणि बाप हे एकमेकांबरोबर कुत्र्या मांजरासारखे भांडत होते. आता ब्रिज सदाना यांना आपल्या पत्नीवरती संशय होता की तुझं अनैतिक संबंध आहेत आणि त्याच्यातून ती मुलगी झाली आणि तिला तू बहीण म्हणते. अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये तो वाद होता, तो वाढत चाललेला होता आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचा वादच चाललेला होता. आता संध्याकाळ होत असताना आता हे कमल सदाना जे आहेत ते मग त्या मित्रांना घेऊन बाहेर वगैरे गेलेले होते आणि संध्याकाळ होत ना ते मग मित्रांच्या बरोबर आले आणि आल्यानंतर मग त्यांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस त्यांनी बघितलं की त्यांचे वडील ब्रिज सदाना प्रचंड मद्यपान केलेलं आहे आणि वाद चाललेला होता. त्यानंतर वडिलांकडे दुर्लक्ष केलं आणि कमल जे आहेत ते मित्रांच्या बरोबर ती मीरा रोडचा त्यांचा जो बंगला होता त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर गेलेले आहेत आणि खोलीमध्ये गाणी लावली आणि मित्रांबरोबर ती एन्जॉय सुरू झालेलं होतं, पार्टी सुरू झालेली होती. आता या पार्टीच्या गोंगाटामध्ये बंदुकीचा अचानकपणे आवाज आला. काही सेकंद गेले आणि त्यानंतर आणखी एक गोळी झाडल्याचा आवाज आला. कमल खाली धावत धावत खोलीमध्ये आले. त्यावेळेस त्यांनी बघितलं की त्यांची आई रक्ताच्या थोड्यात पडलेली आहे आणि बंदुकीच्या गोळीनं ती जखमी झालेली आहे. त्याचबरोबर ती काही अंतरावरती बहीण नम्रतासुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवरती कोसळलेली आहे आणि कमल काही पावलं पुढं जाणार
तेवढ्यात वडिलांनी त्यांच्याकडे बंदूक रोखली आणि काही प्रश्न विचारण्यापूर्वीच कमल यांच्यावर सुद्धा गोळी झाडली आणि ही गोळी कमल यांच्या मानेला लागली आणि ते सुद्धा तिथं बेशुद्ध पडले आणि त्यानंतर ब्रिज सदाना यांनी स्वतःवर सुद्धा गोळी झाडली आणि स्वतःचं जीवन संपवलं होतं आणि हा सगळा थरार कमल आणि त्यांच्या मित्रांनी बघितलेला होता। जीव वाचवण्यासाठी मित्रांनी सुद्धा घराबाहेर धाव घेतलेली होती। आता शेजारच्या लोकांसह मग पोलिसांना माहिती मिळाली, नंतर लोक आले, त्यानंतर या सगळ्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि या ठिकाणी डॉक्टरांनी सईदा खान, त्यांची मुलगी नम्रता आणि ब्रिज सदाना यांना मृत घोषित केलं आणि कमल मात्र शुद्धीवरती आल्यानंतर मग त्यांच्याकडून ही सगळी माहिती घेण्यात आलेली होती। आता पोलिसांनी हे सगळ्या बॉडी ताब्यात घेतलेल्या होत्या, त्यानंतर त्यांना पोस्टमॉर्टमला पाठवलेलं आहे। पण अत्यंत भयंकर असं हे हत्याकांड घडलेलं होतं आणि सगळा तपास करून हे प्रकरण बंद करण्यात आलं होतं। आता सईदा खान यांच्या कुटुंबात म्हणजे जे कुटुंब होतं एका झटक्यामध्ये ते बर्बाद झालं होतं आणि कमल सदाना यांचा हा 20वा वाढदिवस होता, तो अत्यंत दुःखामध्ये बदललेला होता। त्यानंतर कमल सदाना यांनी कधीही वाढदिवस साजरा केलेला नव्हता। पण त्यानंतर म्हणजे हे सगळं घडल्यानंतर 2 वर्षांनी कमल हे म्हणजे 1992मध्ये काजोलबरोबरती त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं होतं आणि सईदा खान यांचा मुलगा कमल सदाना 16व्या वर्षापासूनच वडिलांच्या बरोबरती चित्रपटामध्ये सहाय्यक म्हणून काम करत होता आणि बेखुदी या चित्रपटामध्ये काजलच्या बरोबर काम केलेलं आहे आणि तो चित्रपटही जेमतेम चाललेला होता। त्यानंतर कमल यांनी रंग, फौज, बाली उमर को सलाम, हम सब चोर है, अंगारा यांसारख्या डझनभर चित्रपटामध्ये काम केलं होतं, मात्र त्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाही आणि 2005मध्ये कमलने दिग्दर्शक म्हणून करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आणि कर्कश या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केलेलं होतं। पण हाही चित्रपट काही विशेष चालला नाही आणि 2007मध्ये त्यांनी म्हणजे वडिलांनी जो चित्रपट तयार केला होता व्हिक्टोरिया नंबर 203 या चित्रपटाचा रिमेक केलेला होता। याच्यामध्ये जिमी शेरगिल, अनुपम खेर, ओमपुरी किंवा प्रीती झांगियानी या पद्धतीची मंडळी होती आणि 2007मध्येच व्हिक्टोरिया नंबर 203 या चित्रपटानंतर 15 वर्षांनी कमल यांनी सलाम वेंकी या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये सॅम मानेकशॉ यांची भूमिका केलेली होती आणि पुढं मग कमल सदाना यांनी मेकअप आर्टिस्ट लिसा जॉन यांच्याबरोबर ती लग्न केलेलं होतं आणि त्यांनी त्यांची जी बहीण मरण पावली होती तिच्या नावावरती आपल्या मुलीचं नाव नम्रता ठेवलेलं होतं। तर अशा पद्धतीनं ही बर्थडे मर्डर मिस्ट्री होती। तर अशाच अनोख्या घटनेसह पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।